रामटेक विधानसभा मतदारसंघ बांधणीसोबतच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राजेंद्र मुळक यांना नागपूर ग्रामीणची जबाबदारी सोपवली। सतत 5 वर्ष त्यांनी काँग्रेस म्हणून व्यक्तिगत जनसंपर्क वाढवला। महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आघाडी धर्म पाळणे हे त्यांचे कर्तव्य होते, मात्र त्यांनी केली बंडखोरी। माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारी देईल असं अपेक्षित होतं, मात्र आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना उभाटाच्या वाट्याला गेली। उभाटाच्या खात्यात जागा गेल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करून त्या उमेदवाराला निवडून आणणे अपेक्षित होते, मात्र राजेंद्र मुळक यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली। रामटेकच्या जागा वाटपात उभाटाला जागा जाण्याची शक्यता असल्याने मुळक भाजपात जाणार अशी चर्चा होती। त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची बातमीही वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती। या बातमीनंतर राजेंद्र मुळक यांनी स्पष्टीकरण दिलं होतं, काँग्रेसचा विचार आपल्या रक्तात भिनला आहे। आपल्या जुन्या पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ होत्या। आपण काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचारही करू शकत नाही असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र पुढील काही दिवसातच त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून स्वतःलाच खोटं ठरवलं। जो व्यक्ती पक्षाशी इमान राखत नाही तो जनतेशी काय इमान राखणार असा सवाल जनताच त्यांना विचारत आहे। नेते आपल्या सोयीने पक्ष बदलतात। काँग्रेसचे सुनील केदार, जनतेने निवडून दिलेले खासदार श्याम बर्वे हे सुद्धा काँग्रेसची बेईमानी करत अपक्ष उमेदवाराला मदत करत आहेत। जनता मात्र या नेत्यांच्या तालावर नाचणार नाही असा काँग्रेस निष्ठावंतांच्या प्रतिक्रिया रामटेक मतदारसंघात उमटत आहे। आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तात्पुरते इथेच थांबूया, तोपर्यंत पाहत राहा देशोन्नती।